आज लवकर चालू, किती 6:45 वाजले तर. GB स्टोरेज आहे, 210 का 211 GB भरली आहे व्हिडिओ. मग आता आपलं काम चालू रोजचंच. आता हे किती दिवस चालतंय काय माहिती. आज किती 7 मिनिट बनवू शकतो व्हिडिओ, पण मोठा मामा बनवू देत नाही. म्हणजे जलवा है हमारा. गुड मॉर्निंग गाईस, तुमचं स्वागत आहे नाही ब्लॉगमध्ये. तर आता वाजले 6, आज उशीरच केला जिमला, म्हणजे जागच नाही आली. मग आता निघायचं जिमला. आणि पप्पाला पण असं पण 8 वाजता जायचं नाही, आज 3 वाजता जायचं आहे, म्हणजे उशिरा जायचे. आणि मी गाडी घेऊन तर जाणार कॉलेजला आणि जिमला, त्यामुळं काही उशीर होणार नाही आज. मग चला मग जिमला चालू. आदित्य नको बोलला कारण की उशीर होईल त्याला. तर आता आलो जिमवरून घरी. मग आज लवकर चालू, किती 6:45 वाजले तर. आदित्य आला नव्हता, त्यामुळं जास्त थांबलंच नाही, थोडंसं केलं ना आलं परत. मग आता कॉलेजला जायचं 8 वाजता. मग तयारी चालू आहे, त्याच्यामुळे पाणी ते ठेवलेलं आहे, गरम होईल पाणी. आणि कॉलेज कितीला 11:30ला सुटणार आहे, म्हणजे 11:30ला डायरेक्ट मामाच्या दुकानात जाणार आहे. आणि पप्पा पण आता दुपारी किती 3 वाजता जाणार आहे, तर म्हणल्यावर गाडी पण न्यायला जमणार नाही. कारण की जर मी घेऊन गेलो 11:30ला म्हणजे मामाच्या इकडं, मला परत 2 वाजता यावं लागेल. तिला येण जावणार आहे, म्हणून रिक्षानं जाणार, तिथूनच परत मामाकडे रिक्षानंच ट्रॅव्हल करायचं. आता मी पेन ड्राईव्ह शोधत होतो, कारण की या मोबाईलमधली स्टोरेज सगळी सब भरली आहे. म्हणजे 256 GB स्टोरेज आहे, 210 का 211 GB भरली आहे. व्हिडिओच्यामुळंच जास्त भरली आहे, कारण की एक व्हिडिओ जो मी यूट्यूबला अपलोड करतो, एकच व्हिडिओ तर 3 ते 4 GBचा असतो. पेन ड्राईव्ह शोधतो. पेन ड्राईव्हमध्ये काय करतो, याच्यातले व्हिडिओ त्याच्यात ट्रान्सफर करतो आणि त्यातले डिलीट करतो, म्हणजे सेव्ह राहते. तर आता पेन ड्राईव्ह तर भेटलं नाही. ये दुःख काय खतम नाही होता बे. आता जाऊ दे, आता मग आम्ही करतो आणि निघायचं तर कॉलेजला. टाईम पण झाले, किती 6:15 झाले, तर 8 वाजता निघायचं आहे. आज पण रिक्षानं जायचं, त्यामुळे चला. आता मम्मीने डबा भरला, डब्याला चपात्या आणि काय टमॅटोची चटणी आहे. मग आता जास्तच घेतल्या आता, कारण की मामाच्या इकडे जायचं आहे. आता कॉलेजमध्ये तर जेवणार नाही, तिथूनच डायरेक्ट जाणार, डायरेक्ट दुपारी जेवणार आहे, त्यामुळे जास्त घेतल्या चपात्या. 3 का 3.5 चपात्या घेतल्या आता. चला तर मग आता रेडी झालं सगळं, आता निघालो आहे. आज लवकरच निघालो, किती 7:45 झाले तर आज. चला तर आता आलेलं आहे कॉलेजवरून. आता वाजले तर 11:15. यायलाच किती 15 ते 20 मिनटं गेले, रिक्षानं आलं तर, त्यामुळे. आता मामा ते गेले तर कामाला. मी येण्याच्या अगोदरच गेले, ते चावी बाजूच्यात ठेवलेली. आता दरवाजा उघडून बसलो आहे. मग आता आपलं काम चालू रोजचंच. आता किती दिवस चालतं आहे काय माहिती. आज किती 75% झालं असं म्हणता येते. बघू आता कधी होतं आहे. तर आता चालले मामासोबत कामाला, म्हणजे चिमणी फिटिंग करायला चाललं. सगळं सामान ते घेतले, मामा गाडी चालवायला. बारक्या मामासोबत चाललो आहे. मग एवढं हे सामान आहे, याचं पाईप ते असते. आता इथं चिमणी फिटिंग करायची. चिमणी बसवण्यासाठी पहिल्यांदा ब्रॅकेट बसवतो, म्हणजे जे खिडकी आहे ते असल्यामुळं ब्रॅकेट बसतं, नाही तर एक पट्टी बसत असते त्याच्या जागेवर. आता ब्रॅकेट बसवण्यासाठी ड्रिल मशीनच्या बोलत केल्यात, ही मशीन आहे. आता खिळे काढत होता, एकदम मोठे, फक्त 4 खिळ्यांवर म्हणजे मशीन पूर्ण स्टेबल असते. आणि मशीन याच्यावर एक पाईप येतो, असं एक ॲल्युमिनियमचा, आणि एक ॲल्युमिनियमचा हा पाईप आहे, हा त्या मशीनवर बसतो. तर बघा फायनल झालं. आता झालेली चिमणी फिटिंग. मग आता चालले परत दुकानी, लई दिवसानंतर आलतो. आता मामा पेमेंट घ्यायला त्यांच्याकडून. तर इथं होती चिमणी फिटिंग. त्यांना 2 ब्रॅकेट आणलेले, फक्त दोघांमध्ये फरक होता की त्याला हे नव्हतं, हे पुढचे जे वरचे आहेत ना ते नव्हते, आणि याला हे आहे. इथं प्रेझेंटेशन झालं म्हणून आलेलं मामासोबत, नाहीतर आलो नसतं. ते प्रेझेंटेशन कंप्लीट झाले, सगळं फायनल झाले. आता मोबाईलमध्ये पण फाईल ट्रान्सफर केली त्याची. आता मामा आलेला 5 ते 10 मिनटं झालं थांबलेलो. तर आता मोठा मामा बाहेर गेला म्हणून व्हिडिओ बनवायला. बारका मामा असल्यावर बनवू शकतो व्हिडिओ, पण मोठा मामा बनवू देत नाही. म्हणजे जलवा है हमारा. काही ना काही टोमने मारतो, त्यामुळे बनवत नाही मी. मग आता चला, आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला मग बाय.